भारताच्या सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती खटल्यामध्ये सरकार संविधानाहून मोठे नाही हा ऐतिहासिक निर्णय दिला। 52 वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यात संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही असा निर्णय दिला होता। संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता हे महत्त्वाचे तत्त्व आहे। धर्मनिरपेक्षता म्हणजे अधर्म नाही आणि धर्माबद्दल अनादरही नाही। राज्य धार्मिक आधारावर नागरिकांसोबत भेदभाव करणार नाही। राज्याचा कोणताही प्रमुख धर्म असणार नाही हे निश्चित केले आहे। केशवानंद भारती खटला असा होता। 1970 मध्ये केरळ सरकारने धार्मिक संस्थांच्या मालकीच्या जमिनीवर निर्बंध लादले होते। केशवानंद भारतीच्या अध्यक्षतेखालील येडनीर मठाने या कायद्याच्या वैधतेला केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते। अखेर हा खटला देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पोहोचला। या दरम्यान भारताच्या संसदेने 24वी घटना दुरुस्ती केली। केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार या रीट पिटिशनमध्ये सरकार संविधानाहून मोठे नाही असे कोर्टाने म्हटले आहे। हा खटला 13 न्यायाधीशाच्या पूर्ण पीठासमोर 66 दिवस युक्तिवाद करून चालला होता। अखेरीस 24 एप्रिल 1973 रोजी सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला, कोणतेही सरकार संविधानाहून मोठे नाही। 1973 साली केरळ सरकारने भूमी सुधारणांचे 2 कायदे केले होते। या कायद्याद्वारे राज्यातील मठांची संपत्ती जप्त करण्याची तरतूद होती। केशवानंद भारतीने म्हटले, अनुच्छेद 26 नुसार आम्हाला धर्माचा प्रसार करण्यासाठी संस्था स्थापन करण्याचा अधिकार आहे। त्यामुळे सरकारने संस्थाची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी केलेला कायदा घटनाबाह्य आहे। 13 सदस्यीय न्यायपीठातील 6 सदस्यांनी केशवानंद भारतीचे समर्थन केले तर 7 सदस्यांनी सरकारचे समर्थन केले आणि निकालात पुढील 3 मुद्दे स्पष्ट झालेत। 1. सरकार संविधानाहून मोठे नाही। 2. सरकार संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करू शकत नाही। 3. सरकारने केलेल्या कायद्याची न्यायिक समीक्षा करण्याचा अधिकार कोर्टाला असेल। मुळात वाद जमीन कायद्याबाबत होता। केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील येडनीर मठाच्या जमिनीचा वाद होता। मठाच्या 400 एकर जमिनीपैकी 300 एकर जमीन शेतीसाठी देण्यात आली होती। 68 दिवस झालेल्या सुनावणीअंती 13 न्यायाधीशांपैकी 7 न्यायाधीशांनी बहुमताने संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला आहे, पण संविधानाच्या प्रस्तावनेची मूलभूत रचना बदलता येणार नाही आणि कोणतीही दुरुस्ती प्रस्तावनेच्या मूळ रचनेविरोधात असू शकत नाही असा निकाल दिला। या प्रकरणात संविधानाला सर्वोच्चपदी ठेवण्यात आल्यामुळेच हा निकाल ऐतिहासिक ठरला आहे। न्यायालयीन समीक्षा, धर्मनिरपेक्षता, स्वतंत्र निवडणूक व्यवस्था आणि लोकशाही ही संविधानाची मूलभूत संरचना आहे। थोडक्यात या खटल्यामुळे भारतीला प्रसिद्धी मिळाली, मठाला काहीही फायदा झाला नाही, उलट देशाच्या जनतेला फायदा झाला। कारण घटनेची पायाभूत संरचना ठरवण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय ठरवेल हे या खटल्याने निश्चित झाले आहे। धन्यवाद। प्राध्यापक राजेश राऊत, श्री दत्त कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, हदगाव।